म्हणजे उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिंमत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची की हे घ्या तुम्ही कुठलं दूध पिताय. एक पिढी बर्बाद झाली. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला आणि ह्याला जबाबदार कोण? तर एवढं सगळं होतंय आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही? तर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं. ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही? जर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जे कोणी होते ते का पकडू शकले नाही? अध्यक्ष महोदय, मग अशी ते शिंगे प्रकरण निघालं, त्याच्यावर खूप काही बोलायचं होतं पण आमचे मित्र धस साहेब बोलून गेले. पण उभ्या भारतात नाही जगामध्ये आज महाराष्ट्राची लाज शर्मेने खाली गेली. मोठ्या अभिमानाने आपण सांगायचो की दुधाच्या धंद्यात महाराष्ट्राचा हात कोणी पकडूच शकत नाही आणि अमेरिकन मार्केटशी आपण कॉम्प्रोमाइज केलं, ट्रेड डील साईन झालं तर सर्वात मार खाईल तो दुधाचा धंदा. हा दुधाचा धंदा की त्याच्यामध्ये पाम तेल, काय ते शॅम्पू मानलं पाहिजे हो. म्हणजे काय तो लोढा आणि तो शिंगे म्हणजे काय बाप असतील हो. काय टेक्नॉलॉजीची टीम असेल त्यांच्याकडे की शॅम्पू पाम तेल काय काय मिक्स करून दुधाची चव. हे पाप कुठे फेडायचं महाराष्ट्राने? किती पोरं बिचारे याच्यात सफर झाली असतील, याचा काहीतरी विचार करणार होता. पण कोण आहे हा शिंगे? म्हणजे उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिंमत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची की हे घ्या तुम्ही कुठलं दूध पिताय. म्हणजे रॅकेट किती मजबूत आहे, रॅकेट किती मजबूत आहे, त्याच्यातनं येणारा पैसा मजबूत आहे आणि त्या पैशावरती राजकारण मजबूत आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तिथलेच आहेत, त्याच रॅकेटमधले. कालांतराने इथे बसलेले सापडतील, कारण का आता पैशाच्याच जोरावर राजकारण आहे. राजकारणाचं जे कमर्शियलायझेशन होत आहे, क्रिमिनलायझेशन आणि कमर्शियलायझेशन अँड पॉलिटिक्स मिक्स टुगेदर, हे बेंचेस भरलेले असतील. नाही साहेब, आज आता नाही अडवायचं, आता नाही अडवायचं. आता मला मी आलोय रंगात, तर आता मला माझ्या रंगात बेरंग करू. थोडा वेळच बोल, मस्करी करतो मी. मला अजून 2 मिनिट द्यायचं. अध्यक्ष महोदय, दस साहेब जाताना बोलले, त्याच्यावर मी लांबलचक खिचत नाही. पण माझी विनंती आहे सभागृहाला, तुम्हाला, की जो कोणी ह्याच्यामध्ये येईल त्याला आडवा करा. तुम्ही एक पिढी बर्बाद केली आहे. म्हणजे तुम्ही नाही, पण ज्यांनी कोणी ह्या मिक्सचरमध्ये म्हणजे ह्या सगळ्या केमिकल घाण करून जे काय लोक केलंय, एक पिढी बर्बाद झाली आहे. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला आणि ह्याला जबाबदार कोण? तर एवढं सगळं होतंय आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही? तो पण सेक्रेटरीच होता ना. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा का नाही द्यायचा? असेल गरीब माणूस आहे तो, जे बसलेत त्या खुर्चीवर, त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक आक्षेप नाही, पण ते गरीब आहेत म्हणून त्यांच्या डोळ्या देखत या महाराष्ट्राला इतकं घाणेरडं दूध पाजत असतील. लालबहादूर शास्त्री ट्रेनचे ड्रायव्हर नव्हते, पण मी इथे बसलेला असताना असा अपघात होतो हे माझ्या मनाला मान्य होत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. तर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं. ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही? ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही? मी असतो किंवा दुसरं कोणी असतं तर हल्ला गुल्ला झाला असता सभागृहात. आमचा काही संबंध नसताना आशिष शेलार किती हल्ला गुल्ला करायचे. मी आता काय बोलत नाही त्याच्यावरती. पण अध्यक्ष महोदय,
इतका संवेदनशील विषय असताना आपल्याला संवेदना नाही असं का आपण वागतोय? आणि हा विषय मी काढण्याच्या आधी सत्ताधारी पक्षानेच काढला. सत्ताधारी पक्षानेच हा विषय काढला आणि त्यांनीच मागणी केली आहे की या संबंधित गँगवरती, ही गँग एकावर थांबत नाही, ही गँग डिस्ट्रीब्युटर पर्यंत जाते, म्हणजे पार गावात 1 लिटर दूध विकणाऱ्या माणसापर्यंत जाते. ही दिस इज अ चेन. या चेन मधल्या प्रत्येकाला उचला आणि मग कोकाखाली अटक करा. इट इज ऑर्गनाइज्ड क्राईम. व्यवस्थित डोकं लावून ऑर्गनाइज्ड क्राईम आहे. आणि त्यामुळे बकोकाच्या कायद्याखाली येईल असा हा गुन्हा आहे. मायबाप सरकार कोणालाही माफी नाही इच्छित. सगळं राजकारण चालेल, पण नुकतंच जन्माला आलेल्या पोराच्या तोंडात जर हे दूध आपण टाकणार असू तर उपरवाला भी आपको माफ नाही करेगा. निदान हे पाप तरी स्वतःच्या अंगावर घेऊ नका. सावंत साहेब, राव कदम साहेब, हे जे मी बोललो आहे मकोका, हे अतिशय गांभीर्याने घ्या. आपण तरुण आहात आणि हे उद्या अनाउन्समेंट येईल असं बघा. म्हणजे ब्रीफिंग आपण जेव्हा कोणाला कराल, मला वाटतं मुख्यमंत्र्यालाच कराल, ही मागणं मान्य करा की त्याच्यात जे कोणी आहेत आणि त्याच्यात ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मला माहीत नाही आता एक मोठं नाव आलं आहे त्याच्यात कुठले तरी, मला त्या संस्थेचं नावही नाही घेतलं, नसतील तर बिचारे उगाच बदनाम होतील. पण ही गोष्ट मात्र झालीच पाहिजे की FDA अधिकारी शुड बी टेकन टू टास्क. जर तुकाराम मुंडे ह्याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा FDAचे जे कोणी होते ते का पकडू शकले नाहीत? ही शुड बी ऑल्सो बुक्ड अंडर मकोका. ही इज अ पार्टनर इन दिस. नेहमी म्हणायचं FDA मध्ये एवढा पैसा येतो कुठं ना मिनिस्टरला? तुम्ही मला कधी खाजगीत भेटलात तर मी तुम्हाला स्टोरी सांगेन. जेव्हा बाबा सिद्दीकी राज्यमंत्री होते, हसून हसून तुम्ही मला भेटा, मग मी तुम्हाला समजून सांगतो ही स्टोरी. अध्यक्ष महोदय, म्हणजे एक माणूस, वन मॅन कॅन ब्रिंग अ चेंज. काही म्हणा, तुमचे आणि तुकाराम मुंडेंबद्दल तुमचे माझे सगळ्यांचेच काही आक्षेप असू शकतात, काही मतभिन्नता असू शकते, पण आज त्यांनी उभ्या महाराष्ट्राला जागे केलं ना. दृश्य गॅलरीत बसलेले काही सेक्रेटरीज आहेत, हा खरं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. जास्त प्रेरणा घेऊ नका, सगळेच अडचणीत येतील. हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सब गुटखा गुजरातमधनं आजही येतोय. उद्या जर मला खासगीत तुम्ही वेळ दिलात तर मी तुम्हाला नावासकट, आणि अगदी मला वेळ मिळाला तर उद्या रात्री किती वाजता कुठल्या नंबरचा ट्रेक सुरतमधनं निघणार आहे आणि तो किती वाजता टोलनाका पार करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. हा, राज्यमंत्री आहात, तुमचा पण राजीनामा मागायला पाहिजे. झिरोवरच का? नाही, आपल्याला काय क्लीन चिट फॅक्टरी आहे आपल्याकडे वॉशिंग मशीन असे म्हटल्यावरती काय आहे. मग अशी मुनगंटीवार साहेब बोलले ना, सगळ्यांनाच मिठ्या मारून माझ्या आतमध्ये येतो. त्यामुळे काय तो त्याच्यात काय राजीनाम्याची अपेक्षा छे, ती तर बिलकुल नाही मला. फक्त प्रश्न एवढा आहे की एक मॉरल एथिक्स असतात. तुम्हालाही लहान पोरगं आहे घरात, फक्त कधी रात्री झोपताना एवढा विचार करा की माझ्या पोराला हे दूध पाजलं असतं. अरे ह्याच्यापेक्षा तर आपलं ती अमूलची डेअरी होती ना तुमच्या वडिलांच्या लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी, म्हणजे रामदास कदम साहेबांच्या त्या अमूल डेअरीच्या, त्या अमूलच्या ह्याच्यावर, अमूल नाही काय आरेच्या, त्या अशा पूर्व्या टपऱ्या असायच्या. आणि मुंबईत दंगल झाली की पहिल्यांदा काय पेटवायचे माहिती आहे का? त्या टपऱ्या पेटवायच्या. ते दूध बरं यार. आणि का अमेरिकन मार्केटला वरती आपण टीका करतोय की अमेरिकेशी ट्रेड डील झालं तर दुधाचा धंदा. अरे असं परवडेल आम्हाला अमेरिकेचं दूध, पण असलं दूध पाजू नका.